शकता आता वाजले 3. तर आता थोडं मार्केट ॲनालिसिस करूया. सकाळचं ॲनालिसिस केलं तर डाऊन साईडला प्रॉपर नसल्यामुळे मीही इथं काय डाऊन साईडला नाही बसलो. आता लेट्स सी की आता आपल्याला काय बघायला भेटतं का. हे तर काय पूर्ण स्ट्रक्चर नाही गेलेलं डाऊन साईडला. ओके 15 मिनटात. ओके लेट्स सी बघू शकता काय झालं त्याच्यामुळे झालं. ओके काय नाही. आता डाऊन साईडला स्ट्रक्चर एक आहे. डाऊन साईडचं स्ट्रक्चर पेंडिंग आहे. 5 मिनिट्समध्ये जाऊन चेक करूया. ही लो कॅन्डल तर तयारच नाही झाली गाईज. लो कॅन्डल तयार झाले असते नाही तर लय बरे काम झालं असतं. इथं पण नाही. हे 50% पण नाही आलं. हे इथं एवढं नाही. हे आय थिंक अजून 25% खाली आलं. इथं 20% झालं आहे ना. ही लाईन कुठली होती या लाईन लागलेली. ओके हे जे ओव्हरऑल जे स्ट्रक्चर होतं ना मोठं ते वालं आय थिंक काल कम्प्लीट झालं आहे. सॉरी सकाळी बघा हे. ओके हे बघा असं झालं आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर कम्प्लीट. ओके म्हणजे स्ट्रक्चर कम्प्लीट झालं पण मार्केट नाही ना फिरत आहे. मार्केट 50% स्ट्रक्चर बाहेर पडते तरी पण काही वेळेस होतं येतं. झालं आहे बघा येतं. इथं तरी आपण ट्राय करूया आपण नाही का. लेट्स ट्राय बाईंग साईड. प्रॉपर एंट्री. देन आता लेट्स सी 75% पर्यंत मार्केट इथं जेव्हा बाउन्स पूर्ण घेतला आहे याचा अर्थ मार्केट इथं आहे. मिनटं जरा थोडंच कन्फ्युज करतोय. असं असलं तर प्रॉपर एंट्री आहे. आता म्हटलं तर प्रॉपर एंट्री आहे. इथं ब्रेक केलं आहे.
आता हे याला ब्रेक करतोय. कॅन्डल आहे नाही, ही कॅन्डल क्लोज होते ह्याच्यावर, ह्याच्यावर आता ही कॅन्डल क्लोज होते. ह्याच्यावर क्लोज झाली तर मग मी इथूनच बाय साईडला ट्रेड घेईन, ह्याच्या खाली सेल ठेवून पूर्ण टार्गेट घेऊन, म्हणजे असं. पण कॅन्डल तिथं क्लोज होते. मी आलो जरा 1 मिनटं. क्लोजिंग झालेली. ओके, लेट्स सी, एक एंट्री मारूया. लॉजिक तुम्हाला मी सांगितलंय काय लॉजिक आहे ते. इथंपर्यंत एक असेल ठेवूया. मॅक्स टू बॅक लॉस $3 आणि ओके, पुढे पहिला आहे तो RTP राहील आपला $11. लेट्स सी काय होतं इथे. ट्रेड बघा तुमच्या समोर घेतलेलं आहे, मी एंट्री प्लेस केलेली आहे बाईंग साईडला. एसीएल इथे ठेवलेला आहे आणि TP इथं आहे. जवळजवळ आपल्याला 1:4चं टार्गेट भेटतं आहे. सकाळपासून काही नीट चांगला ट्रेड भेटला नाही आपल्याला, तर हा ट्रेड मला एक वाटला म्हणून मी इथे घेतला. वाटलं म्हणजे तुम्हाला मी जरा का सगळं पहिला रिझन सांगतो काय रिझन आहे. फर्स्ट ऑफ ऑल रिझन असं आहे की एक स्विंग लो प्रॉपरली झाला आहे. स्विंग लोनुसार ह्या बेसिसनुसार आपण बघितलं स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर इथंपर्यंत येतं आहे. नेक्स्ट थिंग काय की मार्केट एकदा इथं रिजेक्शन खाऊन खाली आलेलं आहे. कुठं पण आलं 25% आपल्याला एंट्री दिलेली आहे. एंट्री दिल्यानंतर जेव्हा परत इथं वर गेलं, सपोज ह्याला इथून खाली पडायचं होतं, तर ह्या रिजेक्शनच्या ह्या लेवललाच इथून एक रिजेक्शन मारून खाली पडायला पाहिजे होतं. नसेल तर ह्या विकच्या वरती कॅन्डल क्लोजिंग नव्हती द्यायला पाहिजे होती. विकच्या वरती कॅन्डल क्लोजिंग दिली. लेट्स सी तुम्हाला जसं की म्हटलं ह्या हे ब्लॅक लाईन जी हे विकची हाय होती ह्याच्यावरती कॅन्डल क्लोजिंग झाली, तर आपण ह्याच्यावरती एक एंट्री प्लेस केले. इथं SL ठेवून, इथं SL आय थिंक आपला हा एवढा SL ठेवून प्रॉपरली टार्गेट आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. आता काय होतंय,
बघूया जरा इथपर्यंत आपलं टार्गेट आहे इथे सर. इथं काय स्विंग आहे तयार झालाय का अचानक दिसतंय असं. बघू शकता प्रॉपरली तुम्हाला मी सांगितलं होतं काही दिवसापूर्वी की BTCचं जे हे आहे ते बाईंग साईड पेंडिंग आहे वर. ही बाईंग साईड पेंडिंग करण्यासाठी मार्केट येणारच आहे BTCमध्ये. मुवमेंट खूप मोठी आहे, छोटी नाही आहे. 15 मिनिटाची कॅन्डल आहे. तर तुम्हाला सांगतो मुवमेंट किती पॉईंटची मुवमेंट आहे, अजून किती पॉईंट पेंडिंग आहेत. तर बघू शकता अजून 4,000 पॉईंट पेंडिंग आहेत कॅल्क्युलेशन बेसनच. ते मी इथं सांगितलं होतं हा एवढा गॅप कव्हर केला असता तरी पूर्ण इथं आपल्याला सेलिंग बघायला भेटली असती. जोपर्यंत हा गॅप मार्केट कव्हर करत आहे तोपर्यंत आपल्याला सेलिंग बघायला भेटणार. कॅल्क्युलेशन बेस म्हणायला गेलं तर एक तिथं नॉर्मलची छोटी सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते जी इथंपर्यंत असते कुठं तर. बेसची आपण ट्राय करूया आपण ती सेलिंग कॅप्चर करायची. वन 6.7. एकशे सहा 299.6. 106 299.6. 10. इथे स्ट्रक्चर कम्प्लीट होते आणि हे स्ट्रक्चर मे बी 25% येतं का नाही ते थोडंसं प्लस मायनस होतं. मे बी असं होऊ शकतं की आता सध्या हे स्ट्रक्चर इथं कम्प्लीट व्हायच्या अगोदर कॅन्डल ह्याच्यावरती क्लोजिंग करेल पण इथं खाली टच होईल. तर दॅट्स इथं आपल्याला एक बाईंग भेटू शकते. तसं होण्याची शक्यता खूप जास्त आता सध्या तरी BTCमध्ये बाईंग का येऊ शकते मी असं सांगतो तुम्हाला आणि इथूनच का. तर काय झालं आहे आता सध्याच्या सिच्युएशननुसार तर तुम्हाला सांगतो. अरे हे 15 मिनटं दिसत नाही काय चार्ट हे आपण 15 मिनटात पण दिसत म्हणजे तुम्हाला नाही का नीट सांगता येईल मला एक्सप्लेन करता येईल. आता सध्या बघू शकता तुम्ही जो हा लो तयार केला आहे मार्केटने तर ह्या लोनुसार मार्केट इथं पण द्यायला पाहिजे. मार्केट इथंपर्यंत आले आणि इथून एक छोटी सिलिंग आपल्याला बघायला भेटली. दॅट्स इट. तर आपण कॅन्डल कॅल्क्युलेशननुसार आपण जर बघितलं तर कॅन्डल कॅल्क्युलेशननुसार काय चाललं 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये जी छोटी कॅन्डल इथं जी तयार झाली तर त्याच्यानुसार मार्केट इथं पण द्यायला पाहिजे ह्या लेवलपर्यंत इथंपर्यंत यायला पाहिजे. पण मार्केट जे आहे ते आय थिंक सो बुलिश मार्केट आहे. का म्हणते मी बुलिश मार्केट आहे किंवा मार्केट जे हे कॅन्डलनुसार ओव्हरऑल जो ट्रेंड आहे तो बाईंग साईडचा आहे 30 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये. तुम्हाला मी दाखवतो. हा बघा दुसरा चार्ट आहे हा BTCचाच आहे. तर बघू शकता हा 30 मिनिटाचा टाईमफ्रेम मी आता लावलेला आहे. तर त्याच्यानुसार हे जी किंवा मग प्रिव्हियसमध्ये जी कॅन्डल तयार झाली लोमध्ये तर त्याच्यानुसार मार्केटला एवढा गॅप पेंडिंग आहे. हा मार्केट ह्याच्या इथं बघू शकता 75%ला येऊन इथे रेजिस्ट्रेशन मारलेलं आहे. प्रॉपर इथं परत एकदा एंट्री घेतलेली आहे, परत एकदा बुलिश झालेलं आहे. तर मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे. तर मायनरची सेलिंग आपल्याला बघायला भेटू शकते. तर मायनरची सेलिंग जी आपल्याला बघायला भेटली ते आपल्याला इथं बघायला भेटू शकते कुठं ह्या पॉईंटला. इथून इथंपर्यंत मे बी ह्याच्या वर मार्केट सस्टेन होऊ शकतं. ह्याच्यावर ग्रीन लाईन कृषी टार्गेट करतो. ग्रीन लाईनच्या वर मार्केट सस्टेन होऊ शकतं. इथं सस्टेन झालं तर मे बी असे चान्सेस होऊ शकतात की मार्केट अजून 25% वरती जाईल इथंपर्यंत. अशा इथंपर्यंत जाईल म्हणून आपल्याला मे बी कशी एंट्री सापडू शकते इथं बाईंगसाठी पण आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल इथं मार्केट येऊपर्यंत 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती.
आपल्याला पहिल्यांदा डाऊन साईडला यायची वाट बघूया. गोल्डचं काय चालू आहे आपलं? चालू आहे ट्रेड. हा गोल्डमध्ये इथं बाईंग केली होती तुम्हाला. मी हा ट्रेड आता जस्ट सांगितलं होतं. गोल्डचा ट्रेड पण सर आहे. इथं अलार्म लावून ठेवतो म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल बाईंग करायची म्हणून. ठीक आहे, एक्सप्लेन केलं बरोबर. कॅल्क्युलेशन बेस सपोज आपण बघितलं रेंज कॅल्क्युलेशन बेस, तर ह्या कॅन्डलला कुठे यायला पाहिजे बघतो आपण. थोडंसं प्लस मायनस दिलं आहे तिथंच येते. 25% तर नाही काय नाही. हा ट्रेड तोपर्यंत लिहूया आपल्या जनरलमध्ये. आपल्या जनरल तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आपल्या जनरलचं काय चालू. तो 1:4 आहे ना. आणि हे तर काय नंतर पण लॉस आहे प्रॉफिट आहे कशानुसार घेतलेलं आहे. तर आपण रेंज कॅल्क्युलेशन घेतलेलं ना. रेंज कॅल्क्युलेट पेंडिंग आय थिंक यामुळे घेतलेलं आहे. पेंडिंग रेंज ठीक आहे. असं एक जरी ट्रेड भेटला तरी बस. बाकी आता फंड जो गोळा करायचा आहे मी तर सेल्फी कॅमेरा ऑन करतो जेणेकरून आपलं फेस टू फेस नीट बोलता येईल मला. हाय गाईस. तर हा आता तुम्हाला सांगतो की नेमकं काहीच ते आहे ते जे काही सांगतो की छोटं पडतं त्याला मजा नाही त्याची. ते कसं नाही कळत. नाही आणता काही तुमचा जाऊ द्या. काय चालू आता सध्या 1.77 मोठंच करतो जरा. तर माझा आता सध्या काही जो प्लॅन चालू आहे प्लॅन असा चालू आहे की मी कुठेतरी कामाला लागावं. कामाला का लागावं कारण की फंडची थोडीफार कमतरता आहे विथ ह्या मॅकबुकचा जो ई एम आय जो आहे तो ई एम आय पण आहे पेंडिंगला. तो ई एम आय पण आपल्याला भरायचा आहे. 3,500 रुपये ई एम आय यायचा तो ॲडजस्ट करायचा आहे. आणि सेकंड थिंग की मला फंड पण आता लागतो आहे तो फंड पण आपल्याला गोळा करायचा आहे. त्यासाठी एक काम आहे 8 तास ड्युटी आहे. 18,000 समथिंग पेमेंट आहे. हातामध्ये ओव्हरऑल 16,000 पेमेंट येतं आहे. तर ते काम इथं जवळ नाही तर ते काम तळेगावला आहे. करणदादाने ॲडजस्ट करून दिलेलं आहे. ॲडजस्ट म्हणजे ते आताशी विचारतं त्यांना
आय थिंक सो झालं तर चांगलं म्हणजे तिथं सपोज झालं तर मग मी तिथंच राहायला जाईल 1 ते 2 महिन्यापर्यंत मी ते काम करायचं आहे मला. कारण ह्याचे जे फंड गोळा करायचं आहे विथ ह्या लॅपटॉपचं पूर्णपणे हप्ता एकदम क्लिअर करून टाकायचा आहे म्हणजे ह्याच्यासारखं टेन्शन नको. तर ते चालू आहे तिथं पण पूर्ण वेळ ह्याच्यात द्यायचं आहे. सॉरी म्हणजे काम झाल्यानंतर जो बाकीचा जेवढा वेळ उरेल पूर्ण म्हणायचं आता ती ठीक आहे जाऊ दे. आता जो काही वेळ आहे उरलेला सगळ्या ह्याला द्यावं लागेल 8 तास सोडून कामाचे. कामावर पण असं आय थिंक सम असं मला वेळ भेटला पाहिजे असं एक मला होप आहे की तिथं मला थोडाफार अभ्यासाला वेळ भेटला पाहिजे. लेट्स सी. आणि बाकी आपले जनरल तर तुम्हाला मी दाखवतो जनरल तुम्हाला एकदा दाखवतो कसं चालू आहे आपलं. हे गोष्ट आहे जनरल आपलं. हे जरा काढतो जरा हे जनरल आहे आपलं. तर हे बघू शकतो 19 तारखेचे जनरल आहे. काल 3 ट्रेड घेतले होते त्यांनी पॉझिटिव्हमध्येच क्लोजिंग केले आणि हे 3 ट्रेड ब्रेक इव्हनमध्येच ट्रेड झालेत. सॉरी ट्रेलिंग स्टॉपर्समध्ये हिट झालेले आहेत. एक पण टार्गेट हिट नाही झाले. ह्यापैकी दोन्हीचे टार्गेट ट्रेलिंग स्टॉपला हिट झाल्यानंतर झाले. हा जो आहे तो रिव्हर्स झालेला आहे. ठीक आहे जाऊ द्या. बाकी हा जो एक आता सुरू आहे आणि बाकीचा तुम्ही बघू शकता कसं चालू आहे ते. बाकी हा जो ट्रेड आहे मी तुमच्यासोबत मी आता तुम्हाला जस्ट शेअर केला होता रनिंग आहे काय असेल ते तुम्हाला मी सांगेन हे ट्रेडचं. आता हा व्हिडिओ एंड करूया कारण ऑलरेडी 20-21 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे त्याच्यामुळे. चल ठीक आहे अजून काय दाखवतो तुम्हाला. इथं हे सेलिंग तर आपल्याला सॉरी इथून तर BTCला बाईंग पकडायची आहे आणि इथेरियमचं नाही इथेरियम काय त्याची कॉपीच आहे म्हणजे USDचे USD US ऑईल काय नाही. ठीक आहे एवढंच होतं काय तुम्हाला एवढं शेअर करायचं. तर एंड करूया बाय.